नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालता बोलता शिका या प्रोग्राममध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण पोलीस भरती आणि वनरक्षक भरती 2022साठी उपयुक्त असलेले बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. चला तर सुरू करूया क्लासला. प्रश्न पहिला, भारताचे भूदल प्रमुख कोण आहेत? पर्याय ए जनरल बिपिन रावत, पर्याय बी जनरल दलबीर सिंग सुहाग, पर्याय सी जनरल जे सिंग, पर्याय डी जनरल मनोज नरवणे. तर याचे योग्य उत्तर आहे भारताचे भूदल प्रमुख जनरल मनोज नरवणे हे आहेत. प्रश्न दुसरा, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पर्याय ए राष्ट्रपती, पर्याय बी उपराष्ट्रपती, पर्याय सी पंतप्रधान, पर्याय डी अर्थमंत्री. तर याचे योग्य उत्तर आहे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान हे असतात. प्रश्न तिसरा, भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? पर्याय ए मनोहर पर्रिकर, पर्याय बी निर्मला सीतारामन, पर्याय सी राजनाथ सिंग, पर्याय डी अमित शहा. तर याचे योग्य उत्तर आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे आहेत. प्रश्न चौथा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? पर्याय ए उर्जित पटेल, पर्याय बी रघुराम राजन, पर्याय सी शक्तिकुमार मीना, पर्याय डी शक्तिकांत दास. तर याचे योग्य उत्तर आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. प्रश्न पाचवा, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? पर्याय ए अक्षय कुमार ज्योती, पर्याय बी ओमप्रकाश रावत, पर्याय सी सुनील अरोरा, पर्याय डी श्री सुशील चंद्रा. तर याचे योग्य उत्तर आहे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री सुशील चंद्रा हे आहेत. प्रश्न सहावा, सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय ए तंबी तुराई, पर्याय बी सुमित्रा महाजन, पर्याय सी व्यंकय्या नायडू, पर्याय डी सुषमा स्वराज. तर याचे योग्य उत्तर आहे सध्या राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू हे आहेत. प्रश्न सातवा, भारताचे ॲटर्नी जनरल कोण आहेत? पर्याय ए राव जेठमलानी, पर्याय बी श्रीहरी आनी, पर्याय सी के वेणुगोपाल, पर्याय डी कपिल सिब्बल. तर याचे योग्य उत्तर आहे भारताचे ॲटर्नी जनरल के वेणुगोपाल हे आहेत. प्रश्न आठवा, महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? पर्याय ए सुधीर मुनगंटीवार, पर्याय बी चंद्रकांत पाटील, पर्याय सी बाळासाहेब थोरात, पर्याय डी अजित पवार. तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री अजित पवार हे आहेत. प्रश्न नववा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पर्याय ए न्यायमूर्ती नरेश पाटील, पर्याय बी न्यायमूर्ती अभय ओक, पर्याय सी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, पर्याय डी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता हे आहेत. प्रश्न दहावा, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? पर्याय ए सी विद्यासागर राव, पर्याय बी श्रीनिवास पाटील, पर्याय सी भगतसिंग कोश्यारी, पर्याय डी के शंकर नारायण. तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आहेत. प्रश्न अकरावा, कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव काय आहे? पर्याय ए केशवसूत, पर्याय बी बालकवी, पर्याय सी कुसुमाग्रज, पर्याय डी गोविंदाग्रज. तर याचे योग्य उत्तर आहे कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव कुसुमाग्रज हे आहे. प्रश्न बारावा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय ए सरोजिनी नायडू, पर्याय बी जवाहरलाल नेहरू, पर्याय सी एस राधाकृष्णन, पर्याय डी इंदिरा गांधी. तर याचे योग्य उत्तर आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक जवाहरलाल नेहरू हे आहेत.
प्रश्न 13वा, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा कोठे आहे? पर्याय ए पुणे, पर्याय बी मुंबई, पर्याय सी सातारा, पर्याय डी नागपूर. तर याचे योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा पुणे या शहरात आहे. प्रश्न 14वा, आंबोली हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए कोल्हापूर, पर्याय बी सिंधुदुर्ग, पर्याय सी रायगड, पर्याय डी रत्नागिरी. तर याचे योग्य उत्तर आहे आंबोली हे पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. प्रश्न 15वा, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? पर्याय ए नाथसागर, पर्याय बी यशवंतसागर, पर्याय सी गोदासागर, पर्याय डी प्रीतिसंगम. तर याचे योग्य उत्तर आहे पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव नाथसागर हे आहे. प्रश्न 16वा, शीखांचे 10वे गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी कोठे आहे? पर्याय ए अमृतसर, पर्याय बी पटना, पर्याय सी नांदेड, पर्याय जी चंदीगड. तर याचे योग्य उत्तर आहे शीखांचे 10वे गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी नांदेड येथे आहे. प्रश्न 17वा, प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए पुणे, पर्याय बी सातारा, पर्याय सी कोल्हापूर, पर्याय डी अहमदनगर. तर याचे योग्य उत्तर आहे प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न 18वा, चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? पर्याय ए भिवंडी, पर्याय बी इचलकरंजी, पर्याय सी येवला, पर्याय डी सोलापूर. तर याचे योग्य उत्तर आहे चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण सोलापूर हे आहे. प्रश्न 19वा, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? पर्याय ए मुंबई, पर्याय बी पुणे, पर्याय सी बँगलोर, पर्याय डी नवी दिल्ली. तर याचे योग्य उत्तर आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे या शहरात आहे. प्रश्न 20वा, सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? पर्याय ए बराक ओबामा, पर्याय बी जॉर्ज बुश, पर्याय सी डोनाल्ड ट्रम्प, पर्याय डी जो बायडन. तर याचे योग्य उत्तर आहे सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे आहेत. प्रश्न 21वा, केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? ए गोपाळकृष्ण गोखले, पर्याय बी आचार्य अत्रे, पर्याय सी बाळ गंगाधर टिळक, पर्याय डी न्यायमूर्ती रानडे. तर याचे योग्य उत्तर आहे केसरी हे वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले. प्रश्न 22वा, महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? पर्याय ए चंद्रपूर, पर्याय बी यवतमाळ, पर्याय सी भंडारा, पर्याय डी गडचिरोली. तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली आहे. प्रश्न 23वा, माय प्रेसिडेन्शियल इयर हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय ए डॉक्टर अब्दुल कलाम, पर्याय बी आर व्यंकटरमण, पर्याय सी के आर नारायण, पर्याय डी डॉक्टर शंकर दयाळ शर्मा. तर याचे योग्य उत्तर आहे माय प्रेसिडेन्शियल इयर हे पुस्तक आर व्यंकटरमण यांनी लिहिले. प्रश्न 24वा, नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली? पर्याय ए महिला आयोग, पर्याय बी मानवी हक्क आयोग, पर्याय सी नीती आयोग, पर्याय डी अल्पसंख्याक आयोग. तर याचे योग्य उत्तर आहे नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रश्न 25वा, महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? पर्याय ए 6, पर्याय बी 7, पर्याय सी 8, पर्याय डी 10. तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग 6 आहेत. प्रश्न 26वा, भावार्थ दीपिका
या ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय ए संत तुकाराम, पर्याय बी संत ज्ञानेश्वर, पर्याय सी संत नामदेव, पर्याय डी संत एकनाथ. तर याचे योग्य उत्तर आहे भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक संत ज्ञानेश्वर हे आहेत. प्रश्न 27वा. जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए हिमाचल प्रदेश, पर्याय बी अरुणाचल प्रदेश, पर्याय सी जम्मू काश्मीर, पर्याय डी सिक्कीम. तर याचे योग्य उत्तर आहे जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न 28वा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पर्याय ए पंतप्रधान, पर्याय बी केंद्रीय गृहमंत्री, पर्याय सी केंद्रीय संरक्षण मंत्री, पर्याय डी केंद्रीय अर्थमंत्री. तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान हे असतात. प्रश्न 29वा. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण असतात? पर्याय ए माजी राष्ट्रपती, पर्याय बी माजी सरन्यायाधीश, पर्याय सी विद्यमान राष्ट्रपती, पर्याय डी विद्यमान सरन्यायाधीश. तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष माजी सरन्यायाधीश असतात. प्रश्न 30वा. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? पर्याय ए सरकारिया समिती, पर्याय बी दांडेकर समिती, पर्याय सी अशोक मेहता समिती, पर्याय डी बलवंतराय मेहता समिती. तर याचे योग्य उत्तर आहे त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना बलवंतराय मेहता समिती यांनी मांडली. प्रश्न 31वा. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? पर्याय ए धुळे, पर्याय बी अहमदनगर, पर्याय सी नंदुरबार, पर्याय डी सातारा. तर याचे योग्य उत्तर आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 32वा. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? पर्याय ए तहसीलदार, पर्याय बी पालकमंत्री, पर्याय सी उपजिल्हाधिकारी, पर्याय डी जिल्हाधिकारी. तर याचे योग्य उत्तर आहे पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यास असतात. प्रश्न 33वा. 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा महोत्सव कोणता? पर्याय ए रौप्य महोत्सव, पर्याय बी सुवर्ण महोत्सव, पर्याय सी अमृत महोत्सव, पर्याय डी हीरक महोत्सव. तर याचे योग्य उत्तर आहे 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा महोत्सव रौप्य महोत्सव आहे. प्रश्न 34वा. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? पर्याय ए 2004, पर्याय बी 2005, पर्याय सी 2008, पर्याय डी 2010. तर याचे योग्य उत्तर आहे भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 साली लागू करण्यात आला. प्रश्न 35वा. निरर्थक गोष्टी वा गप्पा याला काय म्हणतात? पर्याय ए दंतकथा, पर्याय बी लघुकथा, पर्याय सी नवकथा, पर्याय डी भाकडकथा. तर याचे योग्य उत्तर आहे निरर्थक गोष्टी वा गप्पा याला भाकडकथा असे म्हणतात. प्रश्न 36वा. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? पर्याय ए राज्यसभा, पर्याय बी लोकसभा, पर्याय सी विधानसभा, पर्याय डी विधान परिषद. तर याचे योग्य उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक राज्यसभा या सभागृहासाठी करतात. प्रश्न 37वा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? पर्याय ए पहिला, पर्याय बी दुसरा, पर्याय सी तिसरा, पर्याय डी चौथा. तर याचे योग्य उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. प्रश्न 38वा. अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता?
पर्याय ए सर्व गुण संपन्न, पर्याय बी आठवडा, पर्याय सी अष्टपैलू, पर्याय डी 8 कोन असलेला. तर याचे योग्य उत्तर आहे अष्टपैलू. या शब्दाचा अर्थ सर्व गुण संपन्न असा होतो. प्रश्न 39वा. कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय ए अतिशय पराक्रमी, पर्याय बी अतिशय उदार, पर्याय सी अतिशय महान, पर्याय डी कर्णासारखा दिसणारा. याचे योग्य उत्तर आहे कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अतिशय उदार. प्रश्न 40वा. स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे? पर्याय ए संभाषण, पर्याय बी स्वभाषण, पर्याय सी चिंतन, पर्याय डी स्वगत. तर याचे योग्य उत्तर आहे स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे स्वगत होय. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.